मंचर नगरपंचायतीचा जो काही आता प्रस्तावित कचरा डेपो आहे त्या कचरा डेपोपासून जी काही बाधित लोक आहेत तर आम्ही आज शेकडोच्या संख्येने आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत आणि पत्रकार परिषद घ्यायचं कारण असं आहे की आता जो मंचर नगरपंचायत जी आहे जी कचरा डेपो आता ज्या ठिकाणी चालू आहे तर ती येणारी आजूबाजूची वस्ती आहे विकासवाडी असेल, जाधवमळा असेल, थोरातमळा असेल, बागलमळा असेल, कराळेमळा असेल, लोंढेमळा असेल, वृंदावन सोसायटी असेल, तसेच एकलहऱ्याचा लोंढेमळा असेल, एकलहरे गाव असेल, शिंदेवाडी असेल, ही सर्व या वस्त्या आहेत या कचरा डेपोपासून 300-400 मीटर 500 मीटर अंतरावरती आहेत। यापूर्वी या वस्त्यांना या कचरा डेपोपासून जो काही त्रास होता याबाबत नगरपंचायतीकडे या वस्तीतल्या लोकांनी वारंवार तक्रारी केल्या होत्या, तरी या तक्रारी विश्वासात न घेता नगरपंचायतीचे अधिकारी त्या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घालतायत। महत्त्वाचं म्हणजे हा जो कचरा डेपो आहे आता मी ज्या वस्त्यांची नावं सांगितली तर अंदाजे 7,000 ते 8,000 लोक या वस्तीमध्ये राहत आहेत। तर याहून विचार करा की एवढी मोठी वस्ती असताना नगरपंचायतीने जो काही या ठिकाणी कचरा डेपो करायचा घाट घातलाय हा नक्की योग्य आहे का? तर आता इथून मागं जो काय आम्हाला त्रास होतोय तो आम्ही आज तुम्ही पाहायला आले तर आमच्या तिथं जे काही पाण्याचे स्रोत आहेत ज्या ठिकाणी आमची लहान बाळं मुलं आम्ही पाणी पितो तर असे पाण्याचे स्रोत त्या ठिकाणी खराब झालेले आहेत, पाणी काळं झालेले आहे त्या ठिकाणी। आता ह्या ज्या वस्त्या आहेत ह्या कचरा डेपोच्या 300-400 मीटर अंतरावरती 2 अंगणवाड्या आहेत, एक अण्णासाहेब आवटे कॉलेज आहे, एक शाळा आहे, त्याचप्रमाणे एक प्री स्कूल आहे त्या ठिकाणी आणि ही अशी शाळा आहेत। अक्षरशः ज्यावेळी कचरा त्या ठिकाणी टाकला जातो आणि कचऱ्यावरती कचरा JCBने हलवला जातो त्यावेळेस त्या ठिकाणच्या शाळा अंगणवाड्या असतील ह्या सोडून द्याव्या लागतात की एवढा घाण उग्र त्या कचरा डेपोचा त्या ठिकाणी वास असतो। या वासामुळं आम्ही तर हैराण आहेच आहे, पण झालेल्या पाण्यामुळं आज आम्हाला जे काही आजार झालेत ज्याच्यामध्ये आमचं कॅन्सर सारखे असतील किंवा त्या जे काही कधी कधी कचरा जाळला जातो, मागं एकाने बातमी पण केली होती त्याची जाळल्याची, तर या कचऱ्यामुळं आमच्या फुफ्फुसाचे आजार आम्हाला त्या ठिकाणी झालेले आहेत। वारंवार तक्रारी करूनही ही नगरपंचायत त्या ठिकाणी जे काही बांधकामाचा असेल किंवा कशाचा घाट घालतंय याने का घाट घालते हा मोठा प्रश्न आहे आणि ह्या 7,000 ते 8,000 लोकांच्या आयुष्याची खेळून नक्की नगरपंचायतीला मिळणार काय याचाही विचार नगरपंचायतीने त्या ठिकाणी करावा। ह्या कचरा डेपोला आमच्या नागरिकांचा विरोध हा पहिल्यापासून कायम राहणार आहे। त्या ठिकाणी कचरा डेपो त्या ठिकाणून हलवावा आणि तेथे कचरा टाकू नये अशी आमची या ठिकाणी पूर्णपणे आम्ही सर्व जे बाधित शेतकरी आहोत हे आमची त्याच्यामध्ये भूमिका आहे। अक्षरशः आम्ही व्यवसाय शेतकरी म्हणून ज्यावेळेस शेतात जातो त्यावेळेस शेतामध्ये आमच्या प्लॅस्टिक कचरा त्या ठिकाणी उडून आलेला असतो, गायांच्या चाऱ्यामध्ये प्लॅस्टिक कचरा असतो, त्याच्यामुळे आम्हाला आज दुग्ध व्यवसायाला शेतीच्या व्यवसायाला या कचरा डेपोमुळे अडचण येत आहे। आता विषय असा आहे की त्या ठिकाणी बांधकाम करून जर जे नगर पंचायतीची सेवा आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आपण त्याच्यावर प्रक्रिया करणार आहोत किंवा काय करणार आहोत, पण मात्र कचऱ्याचं त्याच्यामुळं कुठंही आम्हाला त्रास कमी होणार नाही, कारण या ठिकाणी आम्ही भरपूर ठिकाणी पाहिलं आजूबाजूच्या लोकांना हा त्रास होतच आहे। दुसरं असं का तिथून मंचरची जी पाणी पुरवठा योजना आहे टाकीची त्या ठिकाणी 500 मीटरच्या अंतरावरती आहे। तसं पाहायला गेलं तर नगरपंचायतीचं असं म्हणणं आहे का त्यांनी बऱ्याचशा विभागांच्या परवानग्या घेतल्या आहेत, पण तसं माझ्या ऐकू माहितीनुसार ज्या काही परवानग्या आहेत त्याच्यामध्ये 500 मीटरच्या आतमध्येच आदिवासी मुलांचे वसतिगृह असेल, रयत शिक्षण संस्थेचे लहान मुलांचे इंग्लिश मिडियम स्कूल असेल, मंचर सिटी म्हणजे ज्या ठिकाणी मोठी मंचर सिटी बसणार आहे नवीन ती आहे, पाणी पुरवठे स्रोत आहेत, 500 मीटर जुना चांदोडची वस्ती आहे, मंचर पोलीस स्टेशन अक्षरशः तिथून हाकेच्या अंतरावर आहे, त्याचबरोबर अण्णासाहेब आवटे कॉलेज असेल, शिंदेवाडी असेल, ही सगळी जे वस्त्या आहेत किंवा हे सगळं आहे जर तसं पाहायला गेलं तर 500 मीटरच्या आतमध्ये कचरा डेपो करायचा नसतो या सगळ्या याच्यापासून त्या विभागांना दिसलं नाही का नुसतं कुठंतरी कार्यालयात बसून हे सगळे त्यांनी रिपोर्ट बनवले आहेत का? आणि दुसरं असं का ठीक आहे हे सगळं आहे, पण आज जो काही कचरा आहे तो कचरा घेऊन जाणाऱ्या कंपन्या असतील किंवा खरेदी करणाऱ्या कंपन्या असतील, जर या कंपन्या असताना जर त्या ठिकाणी आज जर 5-6 कोटीचं जर बांधकाम करायचंय ते बांधकाम कशासाठी करायचे? आज तसं पाहायला गेलं तर कचऱ्याची व्यवस्था होतीये का नुसतं मंचरचे ठेकेदार पोसायचं म्हणून हे बांधकामं करायचे आहेत का सीओना? जर व्यवस्था होतीये लोकांचा आरोग्याचा प्रश्न त्याच्यातून मिटतोय तर फक्त ज्या पद्धतीने फक्त त्यातून कुठं 2 रुपये मिळतील किंवा हे मिळतील हे त्याच्यातून पाहायचंय का? तर आमचा ह्या कचरा डेपोला पूर्णपणे हा विरोध असणार आहे। जर कदाचित येणाऱ्या काळामध्ये जर कचरा डेपोच्या ठिकाणी येणाऱ्या गाड्या
जर त्यांनी बंद केला नाही, कचरा टाकायचा बंद केला नाही, तर आम्ही तिथं कचरा पडून देणार नाही, आम्ही गाड्या त्या ठिकाणी येऊन देणार नाही, आम्ही अक्षरशः गाड्यांपाशी झोपू. पण त्या ठिकाणी आम्ही येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर त्या ठिकाणी कचरा टाकायचा बंद केला नाही, तर आम्ही आंदोलनाचा पवित्रा घेतलेला, आम्ही वेळ पडल्यानंतर आम्ही येणाऱ्या काळामध्ये आमरण उपोषणही करणार आहोत. मात्र त्या ठिकाणी कचरा डेपो हलवावा अशी आमच्या सर्व बाधित शेतकऱ्यांची पूर्णपणे आणि ठाम मागणी आहे. आमचा कोणत्याही विकासाला विरोध नाही, पण पर्याय उपलब्ध असताना आमच्या 7 ते 8 हजार लोकवस्ती असणाऱ्या लोकांच्या आरोग्याशी खेळायचा नगरपंचायतीला काय अधिकार, असा आमचा सिवनला प्रश्न आहे. त्या ठिकाणी जे कचरा टाकतात त्या ठिकाणी अन्न त्यामध्ये असतं, त्या ठिकाणी अनेक कुत्री पण त्यावर जगत असतात, त्या ठिकाणी हैदोस घालतात, त्यापासून काही त्रास होतो. तसं पाहायला गेलं तर त्या ठिकाणी जे काय वेस्ट येतं, म्हणजे ज्या पद्धतीनं सीओ जरी सांगत असले, सीओ कागदावर सांगतात का वेस्ट इकडे आम्ही देतो तिकडे देतोय, पण आम्ही ज्यावेळी ग्राउंडला जातो आम्ही तिथंच राहतो. पाहिल्यानंतर तिथं जे काही चिकन सेंटरचं वेस्ट असेल किंवा आमच्या काय फोटोसुद्धा आहेत, फोटो आहेत का ते? हां, का ज्याच्यामध्ये आम्ही आता 4 दिवसापूर्वी गेलो होतो त्या ठिकाणी, तर आम्हाला ते मेडिकल वेस्टही त्याच्यामध्ये दिसलं. तर ठीक आहे, जे काही असेल ते मेडिकल वेस्ट असेल किंवा असेल, पण त्याचा जो काही त्रास आहे तिथं कुत्रे असतील किंवा हे असतील, हा त्रास आम्हाला तिथं आहेच, कंपल्सरी आहेच आहे. ते विषय नाही, त्याचे आमच्याकडे फोटोसुद्धा आहेत. मेडिकल वेस्ट सहित चिकनचं जे काही असतं वेस्टेज ते त्या ठिकाणी 100% आहे आणि त्याच्यामुळं दुर्गंधी भयानक त्या ठिकाणी सुटते. तुम्हाला सांगितलं की मी ते मुलांना ऐनवेळी दुपारी जर मशीन चालू झालं तिथं उकरायला, तर मुलांना सोडायला लागतं. अक्षरशः कल्चर जरी मारलं तरी वास थांबत नाही, दुर्गंधी थांबत नाही, एवढी भयानक परिस्थिती त्या ठिकाणची आहे.